नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितले की 15 वर्षाचा त्रास म्हणजे शिक्षणानंतर काय झालं, लग्नानंतर काय झालं. मग ते लग्नानंतर असं झालं की धड नवऱ्याकडं पण नाही आणि धड माहेरीसुद्धा नाही. नवऱ्याकडे गेले तरी सुखी नाही आणि माहेरीसुद्धा सुखी नाही. नवऱ्याकडे गेले तर तो नवरा दारू पिऊन मला हुंडा मागायचं आणि मारायचं, मारहाण करायचं आणि पाठवून द्यायचं, असं तो करू लागला. आणि माहेरी आल्यावर माझं ना माझ्या आईचं म्हणजे भांडण लागायचं, वाद व्हायचं. मग इथं पण मला त्रास होऊ लागला. लोकांचं टोमणे, लोक असं तसं मला बोलू लागले, नवरा सोडून बसले, असं तसं खूप काय म्हणजे मला हर्ट होण्यासारखं एवढं बोलू लागले की मला ते सहन न होतं परत मी नवऱ्याच्या घरी जायचं. मग नवऱ्याच्या घरी तरी म्हणजे तसंच राहावं, असू दे, आता काय मरायचं का होईना पण म्हणून राहू दे असं म्हणून राहायचं. परत तो म्हणजे घरातच दारू प्यायचा आणि कधी पण उठून सुटून मला मारहाण चालू करायचं आणि पूर्ण माझ्या गळ्याला बेल्ट घालून मला मारण्याचा प्रयत्न करायचं. पण मला म्हणजे म्हणजे मी एकटी असते तर मी तिथून आले पण नसते आणि मी तिथं मेले असते तरी पण मला फरक पडला नसता. पण माझी एक मुलगी आहे, पण मला तिच्यासाठी जगायचं होतं. म्हणून मी तिथून तो मारहाण केल्यावर मग त्यावर पाठवून दिल्यावर मग मी येऊन माहेरी राहिले. मग माहेरी किती पण लोकं बोलू दे आणि घरात पण माझ्या आईचं माझं भांडण होणार, वाद होणार. कधी-कधी समजून घेणार दोघी पण, त्या माझी आई पण समजून घेणार, मी पण समजून घेणार, ते मिटणार. परत थोडे दिवस अमावास्या, पौर्णिमा आले की एवढं भांडण होणार की पूर्ण मारामारी होणार. मग असं वाटायचं की मी आणि माझी मुलगी कुठेतरी जाऊन जीव द्यावं, असं मला वाटायचं. मग एके दिवशी असं म्हणतात ना, आता ते भोग सरायला पाहिजे. भोग सरल्यावर देव आपोआप बोलून घेतोय. असंच माझ्या बाबतीत झालं. 15 वर्षानंतरनं अगोदर माझे वडील असताना पण वडिलांना पण त्रास झाला. त्यांचा तर जीव गेलाच. ह्या कर्णिबाधामुळं आणि असुरी शक्तीमुळं माझ्या वडिलांचा तर जीव गेलाच. पण तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं, पण काहीच करू शकलो नाही आणि आम्हाला काही कळालंसुद्धा नाही. मग तसं ते त्यांचा तरी जीव गेला. मग त्यानंतरनं म्हणतात आता 15 वर्षानंतर माझं भोग सरलं वाटतं पण आणि दत्त महाराजांनी मला बोलून घेतले. त्यानंतरनं आम्ही आता अभिषेक घातलं म्हणून तुम्हाला सांगितले मी. महादेवांना अभिषेक घातलो. त्यानंतरनं आम्ही घरी आलो. 8 दिवसांनी मला व्हिडिओ आला. यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितले. मग मला वाटू लागलं इथं जायला पाहिजे आपण आणि आमच्या पण घरात काय आहे म्हणजे काय त्रास आहे ते बघायला पाहिजे, असं मी ठरवलं. मग त्यानंतरनं आम्ही त्यांना कॉल केलो की त्यांनी सगळं त्यांचं प्रोसिजर काय आहे ते सांगितले. मांसाहार करू नका, 8 दिवस नामस्मरण करा आणि मांसाहारमध्ये पण काही करू नका. तसं सांगितल्यानंतरनं आम्ही त्यांनी सांगितल्यासारखं चालू केलं घरामध्ये. सकाळी 1 तास नामस्मरण, संध्याकाळी 1 तास नामस्मरण चालू केलं अगरबत्ती लावून. मग ते करतानासुद्धा एवढा त्रास होऊ लागला की मी ते सांगू शकत नाही की एवढा म्हणजे जीव वर खाली व्हायला लागलं की ते नामस्मरण मला करूच देत नव्हतं. माझ्यात असुरी शक्ती असल्यामुळं आणि मग ते मला माहीतसुद्धा नव्हतं. माझ्यामध्ये असुरी शक्ती आहेत हे मला माहीतसुद्धा नव्हतं. मग ते एवढा त्रास व्हायला लागला नामस्मरणला बसलं की पूर्ण झोल्या मारायचं आणि एवढा त्रास व्हायचा जीव गेल्यासारखं. आणि नामस्मरण करताना एवढा त्रास व्हायला लागला आणि नंतरनं मी आजारीच पडले. आजारी पडले आणि माझा जीव वर खेचल्यासारखं व्हायला लागलं. जसं की आता मरते की काय असं मला वाटू लागलं. जाऊन अंगणातसुद्धा लोळू लागले. आत घरात बसलं तरी मला शांती नव्हती. बाहेरसुद्धा म्हणजे बसू वाटत नव्हतं. कुठंच माझं हे जगच वेगळं दिसू लागलं. म्हणजे आता माझा जीव जाणार आहे, एवढं मला त्रास व्हायला लागला. मग त्यानंतरनं एवढा त्रास वाढला की शेवटी आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमध्ये सलाईन झाले, इंजेक्शन झाले, सगळं झालं. मग त्यानंतरनं मी ठरवलं की घरी येऊन आता नामस्मरण करावं. मग तसं ठरवल्यानंतर घरी आलो. घरी येऊपर्यंत पूर्ण घरातले लाईट बंद झालेले आणि मोटरमध्ये पूर्ण धूर उठायला लागला. आता म्हणजे घर सगळं जळून खाक व्हायची परिस्थिती होती. असं ते व्हायला लागलं. नंतर तेवढ्या रात्री आम्ही 9-10 वाजलेले. तेवढ्या रात्री आम्ही सगळं ते वायर म्हणजे सगळं काढून सगळं बंद करून टाकलं. मग त्यानंतर ते झालं आणि नंतर नामस्मरण बसल्यावर मम्मी आमची चहा ठेवलेली. तिच्या त्या शेगडीमध्ये उंदीर येऊन एकदम जळून खाक झालं. कधीच तसं झालं नाही. उंदीर आलं आणि एकदम त्यात म्हणजे जळून खाकच झालं. एवढा त्रास होऊ लागला की जीव आता जाते.
मग तसंच आम्ही 8 दिवस नामस्मरण म्हणजे पूर्ण स्ट्राँग होऊन करू लागलो. म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद होता म्हणून तर ते करू शकलो. मग तसंच ते केलं नंतर 8 दिवस तसंच करत राहिलो. मग आता अपॉइंटमेंट घ्यायची वेळ आली. मग त्यांच्याकडून त्यांना कॉल केलो आणि अपॉइंटमेंट घेतलं. मग त्यांनी म्हणले, "अपॉइंटमेंट तुम्हाला दिला आहे, तर तुम्ही गुरुवारी या आणि लवकर 8च्या आत या." असं आम्हाला सांगितले. तर ह्याच्या पुढचं काय झालं, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तिथे गेल्यानंतर काय काय झालं, काय काय घडलं, ते आता तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय, टेक केअर.